नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर अपडेट आणि तुमच्या कामाचा अपडेट आपण बघणार आहोत. तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की अशीच अपडेट तुम्हाला भेटत राहील. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर 1 ऑगस्टपासून अर्ज केलेले असतील तर तुमची यादी जी आहे या ठिकाणी पाठवण्याचं काम चालू आहे. त्याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे आत्तापर्यंत राहिलेले पैसे आहेत, तुमचे पैसेच आलेले नाहीत. कारण की बऱ्याच जणांना 3,000 रुपये भेटलेले आहेत, परंतु बऱ्याच जणांना काहीच पैसे भेटले नाहीत. त्याच्याबद्दलची डेट आलेली आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि तो कार्यक्रम जो आहे पैसे वाटपचा, तो कधी होणार आहे त्याचीही माहिती दिलेली आहे. त्यामुळे अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु तुमच्या कामाची सर्व माहिती आहे. त्याचसोबत तुमचे आतापर्यंत पैसे आलेत का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हो म्हणा ज्यांचे आलेले आहेत त्यांचे, आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी देखील कमेंट करून सांगा नाही म्हणून, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा, सर्वात पहिलं अपडेट आपण आता बघूयात इम्पॉर्टंट, ते म्हणजे तुमच्या पात्र याद्या. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ भेटणार आहे. तुमच्या पात्र याद्या तयार करण्याचं काम चालू आहे. तर ही यादी तुम्हाला पाहायला भेटणार नाही, परंतु ही यादी थेट मित्रांनो तुमची बँकेकडे पाठवली जाते. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या याद्या तयार करण्याचं काम चालू आहे. पात्र याद्या त्या थेट बँकेकडे पाठवल्या जाणार आहेत. यामध्ये काय म्हटले बघा, जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाते. म्हणजे तुमच्या ज्या याद्या असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या बनवल्या जाणार आहेत. त्या याद्या मित्रांनो या ठिकाणी महिला व बालविकास मंत्रालय जे आहे, विभाग जो आहे, त्याकडे पाठवल्या जातात. आणि त्या विभागाकडे याद्या येताच लगेच ती यादी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यासाठी बँकेकडे पाठवली जाणार आहे. ही यादी ऑनलाईन आपल्याला दिसत नाही. आतापर्यंत 1-2 जिल्ह्याच्या फक्त दिसल्या होत्या, परंतु यादी दिसत नाही. तर तुमचे या ठिकाणी तुम्ही पात्र आहात, तुमचं यादीमध्ये नाव आहे का, मग ते तुम्हाला कसं कळणार. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह झाला म्हणजे तुम्ही पात्र ठरलेला आहात. लक्षात राहू द्या. आतापर्यंत ज्यांचे अर्ज पात्र झाले होते जुलैमध्ये त्यांना पैसे भेटलेले आहेत, काहींना पैसे नाहीत भेटले. ते कधी भेटतील ते पुढे तुम्हाला मी सांगणार देखील आहे. तर तुमचा अर्ज पात्र झालाय तर तुमची यादीमध्ये नाव आहे असं समजून जायचं, तुमचे पैसे भेटणार. परंतु याच्यामध्ये देखील तुमचं डीबीटी मात्र ॲक्टिवेट पाहिजे, आधार सीडिंग देखील तुमचं ॲक्टिवेट पाहिजे, तरच तुम्ही पात्र ठरले जाणार, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु ज्यावेळेस तुमचं डीबीटी ॲक्टिवेट नाही तर पैसे येणार नाहीत, हे लक्षात राहून द्यायचं आहे. तुमचा अर्ज पात्र झाला आहे तर तात्काळ तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, ते म्हणजे डीबीटीचं, आधार सीडिंगचं. त्याचा ऑफलाईन फॉर्म आहे, तुमच्या बँकेमध्ये जाऊन द्यायचा आहे. बँकमध्ये होत नाही आहे तर पोस्टाचं डिजिटल अकाउंट काढून घ्या, त्या ठिकाणी अकाउंट करतानाच डीबीटी ॲक्टिवेट करून घ्या. तर हे झालं मित्रांनो यादीबद्दलचं. तर मग आता या ठिकाणी बघा, 31 जुलैपर्यंतचे पैसे भेटलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींचे अजून मेसेज येत आहेत की सर आमचा अर्ज जो आहे जुलै महिन्यामध्येच पात्र झाला आहे, आमचं डीबीटी देखील लिंक झालेलं आहे. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला तर त्यावेळेस तुमचं डीबीटी वगैरे लिंक नसेल, त्याच्यामुळे तुमचे पैसे आले नसतील. परंतु आता तुमचे पैसे जे आहेत 31 जुलैमध्ये देखील तुमचा अर्ज पात्र झालेला असेल तर तुम्हाला 3,000 नसतील भेटलेले पहिल्या हप्त्याचे, तर तुम्हाला 3 हप्त्याचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 4,500 रुपये जे आहेत सप्टेंबरमध्ये भेटणार आहेत. मग त्याचीच माहिती आता आपण बघणार आहोत. त्याच्याबद्दलचंच अपडेट आजच्या तारखेचं महत्त्वाचं आहे, ती माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. त्याचसोबत ज्यावेळेस तुमचे पैसे येतील, बघा, डीबीटी जर या ठिकाणी बंद अकाउंटला तुमचं ॲक्टिवेट असेल तर त्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर तिथं बँकेने पैसे कापू नये, त्याबद्दलचा देखील निर्णय झालेला आहे. आता तुमचे पैसे कापले जाणार नाहीत आणि बऱ्याच जणांचे बँका परत पैसे करायला देखील सुरुवात केलेली आहे. तुमचे पैसे कापले गेलेले होते का, आता परत आले का, तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये. तर आता महत्त्वाची आजच्या तारखेची अपडेट आपण बघणार आहोत, ती म्हणजे या ठिकाणी तारीख ठरलेली आहे. तुमचं या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये डिपॉझिट केले जाणार आहेत. आजच्याच तारखेची अपडेट आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये आपल्याला माहीत असेल जुलै आणि ऑगस्टचे पैसे जे आहेत जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. म्हणजे पहिले 3,000 रुपये ज्यांचे जमा झाले होते 2 महिन्याचे जुलै ऑगस्टचे, त्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये भेटतील. ठीक आहे, ज्यांना 3,000 रुपये आले होते त्यांना. आणि ज्या महिलांचे बघा अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत, म्हणजे तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केलेला होता
किंवा जुलैमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल आणि जुलैमध्येच तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल परंतु जुलैमध्ये तुम्हाला पैसे नाहीत भेटले, तर त्याच्याबद्दलचं देखील अपडेट या ठिकाणी आपण आता बघूयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित रुपये 3,000 जमा झाले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये महिलांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तुम्हाला देखील हा प्रश्न पडलेला असेल, तुम्हीही याची खूप दिवसापासून वाट पाहून आहात. 3,000 रुपये भेटलेत, सर्वांना भेटलेत परंतु आम्हाला भेटले नाहीत असे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी ही दिलासादायक बातमी आहे, तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. असे असतानाच आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याची नेमकी तारीख सांगितली आहे. बघा, त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर तुम्हाला हा दिलासा भेटला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला देतोय, कारण की बरेच जण याची वाट पाहत आहेत की दुसरा टप्पा कधी चालू होणार आणि पैसे कधी येणार. तर बघा, लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. ज्यांना 3,000 रुपये आलेले होते बघा, त्यांना या ठिकाणी 1,500 रुपये, मी जसं सांगितलं तुम्हाला की सप्टेंबरचे 1 हप्ता त्यांना जमा होईल. आता पहिले 2 हप्ते त्यांनी घेतलेले 3,000 रुपये, त्यामुळे आता या महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होईल. आणि ज्या महिलांचे अर्ज, लाडक्या बहिणींचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत, म्हणजे त्यांनी जुलैमध्येच फॉर्म भरलेला असेल किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले असतील, त्यांच्या खात्यात बघा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत हे देखील आपण बघूया डिटेलमध्ये. तर बघा, दुसरा टप्पा लाभ कधी मिळणार, तर हा टप्पा दुसरा असणार आहे. पहिला टप्पा 17 ऑगस्टपर्यंत जमा झालेला आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत, बघा 1 ऑगस्टपासून जे अर्ज आलेले आहेत, ऑगस्टमध्ये कुणी अर्ज केला आहे त्यांनीही कमेंटमध्ये सांगा. तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का, DBT लिंक आहे का, ते सर्व तयार करून ठेवा, तेही कमेंटमध्ये सांगा. तर त्याचा निधी तुम्हाला आता, म्हणजे त्याचा लाभ 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाचीच ही योजना आहे. तर त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली की 31 ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे दुसऱ्या टप्प्याचे. तर ही तुमच्यासाठी तारीख आहे, डेट आहे, तुमच्यासाठी महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे, अत्यंत महत्त्वाची. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. तर बघा, 31 ऑगस्टपासून हा लाभ भेटायला सुरुवात होईल आणि ह्याचा जो निधी वितरणाचा कार्यक्रम आहे, जसं 17 ऑगस्टला कार्यक्रम घेतला होता बघा, तसा याचा कार्यक्रम देखील घेतला जाणार आहे. तो दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये घेतला जाणार आहे अशी माहिती दिलेली आहे या ठिकाणी. तर या कार्यक्रमात बघा, ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 40 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर जे मागे राहून गेलेले आहेत, ज्यांचं आधार सीडिंग नव्हतं किंवा जुलैमध्ये पैसे नाही भेटले, त्यांचेही पुढं याच म्हणजे याच्यामध्येच पैसे भेटणार आहेत. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सभेमध्ये, विविध सभा आता घेण्यात आले, त्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांचे पैसे यायचे राहिलेले आहेत त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे भेटणार आहेत 3ही महिन्याचे. परंतु ऑगस्टमध्येही ज्यांनी नवीन अर्ज केलेले त्यांना देखील 31 ऑगस्टपासून आता पैसे यायला सुरुवात होणार आहे. याचा कार्यक्रम नागपूरमध्ये घेतला जाणार आहे. हा लाभ जो दिला जाणार आहे त्याचा, आणि 40 ते 50 लाख महिलांना ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. म्हणजे पुढं पैसे भेटणं चालूच राहणार आहे, 31 ऑगस्टपासून पुढं चालूच राहील. त्याच्यामध्ये पुढं अजून काय म्हटले बघा, त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. बघा, तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल, त्याचे मेसेज आले असतील, तुम्ही ऑनलाईन देखील वेबसाईटवरती चेक केले असेल, फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुमचा. तर या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे 31 ऑगस्टपासून चालू होईल जमा व्हायला ते सप्टेंबर महिन्यापर्यंत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमचं DBT देखील करून घ्यायचं आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया आता सातत्याने सुरू आहे. 31 जुलैपर्यंतच्या ज्या महिलांनी अर्ज केले होता त्या महिलांना आपल्याला माहीत असेल की 3,000 रुपये भेटलेत. जे राहिलेले त्यांना पुढे भेटतील. परंतु 31 जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून बघा, या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,47,42,42,476 अर्ज पात्र ठरलेत. तर 42,000
823 अर्जांची पडताळणी देखील अजून सुरू आहे. म्हणजे अर्ज येतच आहेत, नवीन अर्ज, त्याची पडताळणी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत वितरण केलं जाणार आहे. 31 ऑगस्टपासून तुमचे पैसे याला सुरुवात होतील दुसऱ्या टप्प्यामधील. तर त्याच्यासाठी तुमचा अर्ज पात्र असणं गरजेचं आहे, आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. तर ही महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे याबद्दलची, कारण की अर्ज छाननी युद्ध पातळीवरती सुरू आहे. डिपार्टमेंटची महिला व बालविकास विभागामार्फतची ती अर्ज पातळी जिल्ह्यानुसार त्याची यादी जी आहे तयार करण्याचं काम चालू आहे. ती यादी बँकेकडं पाठवली जाईल विभागाकडनं. त्यानंतर तुमचा लाभ जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे. तर महत्त्वाची अशी माहिती आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.